अण्णासाहेब महिना 15 दिवसांनी घरांची तपासणी करण्यासाठी एखाद्या वेळेस निघत हे मागे सांगितलेच आहे. एकदा पहाटेस हवा खाऊन परत येता येता अण्णासाहेबांची फेरी राधाबाईंच्या घरावरून झाली. गंगाधराच्या अंगचे सद्गुण अलीकडे त्यांच्या नजरेस आले होते आणि त्यामुळे त्याच्यावर त्यांचा लोभही चढू लागला होता. तेव्हा दारावरून जाता जाता त्यांनी गंगाधराची सहज चौकशी केली. गंगाधर नुकताच स्नानसंध्या उरकून काही कामानिमित्त बाहेर गेला होता. गंगाधर घरी नाही असे राधाबाईंनी कृष्णाकडून सांगविले, तरी अण्णासाहेब दाराशी उभेच राहिले. त्यांच्या मनात राधाबाईंशी त्यांच्याविषयी बोलावयाचे आले होते की काय कोण जाणे. पण राधाबाईच्या मनाला मात्र त्या दिवशीच्या पत्राच्या हकीकतीपासून फार चुटपुट लागली होती. आपल्या मुलाविषयी त्यांच्या मनात जर काही किंतु राहिला असेल तर तो काढून टाकण्यास ही संधी बरी आहे असे पाहून राधाबाई दाराच्या आतूनच म्हणतात, गंगाधर अलीकडे आपले पदरी लागला आहे. त्याला शिकवाय सवरायला घरी कुणी नाही आणि त्याचं वय लहान व पोरबुद्धी पडली, तेव्हा त्याला सांभाळून घ्यावं एवढंच मागणं आहे. तसा काही तो वाईट आचरणाचा किंवा वाईट संगतीला लागलेला नाही, पण नोकरी करण्याचा हा प्रसंग पहिलाच आणि तोही अगदी पोरपणात आलेला, तेव्हा त्याच्या हातून काही चुका व्हायच्याच म्हणून आपली माझ्या मनाला भीती वाटते. यावर अण्णासाहेब अंमळ हसून शांततेने म्हणाले, छे छे, तुम्ही समजता त्यापेक्षा गंगाधर फार शहाणा आहे. माझी त्याच्या वर्तनावर बारीक नजर आहे. तो सत्यवक्ता, सरळ, गरीब आणि मोकळ्या मनाचा आहे असे नारायणराव नेहमी म्हणत असतात आणि माझाही अनुभव तसाच आहे. त्याच्या मनातून अद्याप पुढे शिकायचे आहे काय? फार आहे. आपला धाकटा भाऊ सुद्धा 2 दिवसांनी आपल्या पुढे जाईल आणि परीक्षांवर परीक्षा देत जाईल. आपल्या दैवी मात्र आता परीक्षा देणं नाही या गोष्टीचं अजून त्याला वाईट वाटत आहे. यावरून मुलगा मोठा बुद्धिवान आणि समजूतदार दिसतो. हा मुलगा खचित भाग्य काढणार. राधाबाई म्हणाल्या, तुमचा भाग्योदय व्हायचा असेल तर तो विद्येच्या आणि चांगल्या आचरणाच्या जोरावर होणार हे मी माझ्या मुलांना वारंवार सांगत असते आणि याच 2 गोष्टीकडे सदा सर्वदा माझं लक्ष असतं. मुलांच्या नशिबी या वयातच पहा किती संकट आली आहेत ती. ज्या वेळेस त्यांनी मनसोक्त खेळून बेगुमान राहायचं त्याच वयात त्यांच्या मागे संसाराची आणि विद्येची काळजी लागली. तुम्ही पुस्तकं वाचून अभ्यास करून शहाणे व्हा म्हणून दुसऱ्या मुलांना सांगावं लागतं. माझ्या मुलांना ते सांगण्याची गरजच पडत नाही. आपलं नेमलेलं काम आपण मुकाट्यानं केलंच पाहिजे, नाहीतर आपल्याला कुणीही चांगलं म्हणणार नाही हे त्यांना चांगलं समजतं आहे. आपल्या आईला मदत करायला आता आपले वाचून दुसरं कोण आहे हे पाहूनच गंगाधरानं नोकरी धरली आहे. आपला विद्याभ्यास खुंटला या गोष्टीबद्दल त्याला कितीतरी वाईट वाटलं, पण केवळ माझ्या स्थितीकडे लक्ष देऊन तो नोकरी करायला कबूल झाला. त्याच्या सुदैवानं आपल्यासारखे मालक मिळाले आहेत म्हणून कोणत्याही प्रकारची काळजी वाटत नाही. अज्ञानामुळे त्याच्या हातून होणाऱ्या चुका पोटात घालण्याविषयी माझी विनंती आहे. यावर अण्णासाहेब म्हणाले, बाई, तुम्ही मुलांविषयी अगदी काळजी करू नका. त्यांच्यासारखी मुले हजारात 1-2च सापडतील. अशांचा भाग्योदय झाल्याखेरीज राहणार नाही. स्वतः विचार करण्याची शक्ती व दुसऱ्यावर आपले ओझे न टाकता स्वतः कमावण्याची हिंमत या 2 गुणांची अनुकूलता असल्यावर मनुष्य काय पाहिजे ते होऊ शकतो. असे म्हणून अण्णासाहेबांनी राधाबाईंचा निरोप घेतला. अण्णासाहेब गेल्यावर गंगू हळूच म्हणते, आई, आज माझा वाढदिवस आहे नाही ग? तिच्या या प्रश्नाने राधाबाईला आदले वर्षीची आठवण झाली. मागच्या वर्षी याच दिवशी पुढे येणाऱ्या संकटाचे स्वप्न पडू लागले होते. त्या दिवसाला आणि आजच्या दिवसाला केवढा फेर! हा फेर लक्षात घेऊन राधाबाई विचारात निमग्न झाल्या होत्या. त्यामुळे खुळखुळाबाईंनी त्यांना हाक मारली ती त्यांना ऐकू गेली नाही. इतक्यात नारायणरावही आले. त्यांच्याशी बोलण्याच्या नादात खुळखुळाबाईंच्या हाका राधाबाईंनी मुळीच ऐकल्या नाहीत. नारायणराव राधाबाईला म्हणाले, अण्णासाहेबांनी तुम्हाला असा निरोप सांगायला मला पाठवलं आहे की गंगाधराला ऑफिसात पुष्कळ काम पडते, यामुळे त्याचा विद्याभ्यास होत नाही. यासाठी त्याने 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंतच ऑफिसात राहावे. 1च्या पुढे त्याने घरी राहून अभ्यास करावा. पगार जो आहे तेवढाच मिळेल, त्यात काही कमी केले जाणार नाही. एवढा निरोप सांगून नारायणराव चालते झाले. राधाबाई नारायणरावांशी बोलत आहे
हे पाहून खुळखुळाबाईही परत गेल्या. आता दिवसेंदिवस राधाबाईला चांगले दिवस येऊ लागले. हल्ली उन्हाळ्याचे मोठे दिवस असल्याने त्यांच्या हातून दिवसास कामही जास्त होई. इकडे गंगाधराला नोकरी लागली होती, त्यामुळे खाण्यापिण्याची ददात मिटली आणि आता नोकरीमुळे होणारे विद्याभ्यासाचे नुकसान भरून यावे अशी तजवीजही अण्णासाहेबांच्या कृपेने झाली. याप्रमाणे राधाबाईला सर्वतोपरी अनुकूल स्थिती प्राप्त झालेली होती. परंतु या जगात सुखदुःख समान असावे असा ईश्वरी नियमच दिसतो. या नियमाप्रमाणे राधाबाईंच्या या सुखावर पाणी ओतण्यासारखे एक दुःख लवकरच उत्पन्न होऊ पाहत होते. वर खुळखुळाबाई एकदा येऊन गेल्या म्हणून सांगितलेच आहे. त्यांच्याविषयी थोडीशी माहिती येथे देणे इष्ट आहे. या खुळखुळाबाई राधाबाईंच्या शेजारी राहत होत्या. यांचा स्वभाव वाचकांना लवकरच कळून येईल म्हणून त्याची मीमांसा येथे करीत नाही. पण त्यांचा गंगूवर अतिशय लोभ असल्याकारणाने त्या गंगूला नेहमी आपल्या घरी घेऊन जात. तिला खायला प्यायला घालीत, खेळवीत आणि संध्याकाळी बाहेर देवदर्शनाला नेत. गंगू वाचून त्यांना घटकाभरही करमत नसे. एके दिवशी तिसरे प्रहरी खुळखुळाबाईंची स्वारी राधाबाईंकडे आली. स्वारी आली की कधी मुकाट्याने या वयाची नाही हे ठरलेलेच. खुळखुळाबाई आल्या तेव्हा राधाबाई काही शिवणकाम करीत बसल्या होत्या. येण्याबरोबर अगोदर सलामीच्या काही तोफा उडाल्या. काय बाई तरी चमत्कार, चारदा यावं तरी बाईसाहेबांना भेटायला फुरसतच मिळत नाही. राधाबाईंनी वर मान करून पाहिले तो खुळखुळाबाई. अर्थात या बोलण्याचा त्यांना रागही आला नाही. त्यांनी हळूच म्हटले, तुम्ही आला असाल, पण माझ्या नजरेस पडला नाही तर कळावं कसं? देव तरी कसा वेडा पहा. काही लोकांना तो डोळे देतो ते पाहण्याकरता नव्हे तर खाण्याकरता असे आता म्हटले पाहिजे. मी आलेली तुमच्या डोळ्याला दिसले नसेन कदाचित, पण ही गंगू आज किती दिवस अशी झिजत चालली आहे, तिची कधी विचारपूस तरी करायची होती का तीही तुमच्या डोळ्याला दिसली नाही? राधाबाईंनी विचारले, काय झालंय तिला? खुळखुळाबाई वेडावून म्हणतात, काय झालंय तिला? देवा देवा, कुत्री मांजरं सुद्धा आपल्या पिल्लांना अधिक जपतात आणि ही माणसं बरं का माणसं, कुत्र्या इतकी तरी पोरांना जपताहेत का? राधाबाई, तुमच्या डोळ्याला झालं आहे तरी काय? त्या ओकीनबाईही तसंच म्हणतात, तुम्हीही तसंच म्हणता. माझ्याच मेल्या एकटीच्या डोळ्याला पोर झिजत चाललेली कशी दिसते? ती आता पूर्वीच्या सारखी खेळत नाही, ठेवल्या जागी बसून राहते. तोंड तरी किती सुकलं आहे आणि डोळे खोल गेले आहेत आणि गाल बसले आहेत. 15 दिवसापूर्वी गालांची कशी गुरळ दिसत होती, आता दिसते आहे का तशी तुमच्या डोळ्यांना? राधाबाई गमती खातर म्हणतात, अहो आता गरमीमुळे मुलं सुकतात बरं अशी. खुळखुळाबाईला हे उत्तर मुळीच समाधानकारक वाटले नाही. त्या मध्येच म्हणाल्या, हव्या त्या गोष्टीचं कारण विचारा. कित्येकांच्या जवळ ते नेहमी तयार असतं. सोन्याची टोपी का फाटली तर उन्हाळ्यामुळं, चंद्रीचं कुंकू का तिरपं लागलं तर उन्हामुळं, ठकीच्या गळ्यातली सरी का हरवली तर उन्हामुळंच. मुलगी झिजून झिजून मरणाच्या पंथाला लागली तरी तुम्हाला उन्हापलीकडे काही एक कारण दिसत नाही. उन्हाळ्यात लोकांची मुलं अशीच नेहमी शिजून मरतात नाही का? मरणाचे नाव ऐकताच राधाबाईंच्या मनाला एकदम धक्का बसला. खुळखुळाबाई पुढे विचारतात, गंगीला रात्री कधी घाम येतो का? अहो येत असेल, आताशी गरमी थोडी का पडते? रात्री सुद्धा हुश्य हुश्य केल्या वाचून आणि हातात सारखा पंखा ठेवल्या वाचून झोप येत नाही. मग रात्री घाम आल्याचं नवल काय? तुम्ही काहीही म्हणा, खुळखुळाबाई म्हणाल्या, मी आता पुण्यास जाईन तेव्हा गंगूला बरोबर नेऊन लागवणकर वैद्याला दाखवीन. तुम्ही माझ्याकडे असं पाहू नका. वैद्याची फी काही मी तुमच्यावर टाकायची नाही, मी आपल्या पदरून देईन, मग तर झालं ना. पोरीला आज 2 दिवस खोकलाही येत आहे, तो तरी तुम्हाला दिसला का? का तोही नाही दिसला? कित्येकांच्या डोळ्याला काही काही गोष्टी मुळीच दिसत नाहीत, पण त्याच दुसऱ्यांच्या डोळ्याला दिसतात. राधाबाईला खुळखुळाबाईंचा स्वभाव पक्का ठाऊक होता. यामुळे त्यांना त्यांच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवावा ते चांगले माहीत होते व त्यांच्या बोलण्याचा राग किती मानावा तेही कळत होते. म्हणून राग न मानता उलट त्यांना अधिक चिडवण्याकरता त्या म्हणाल्या, तुम्ही गंगूला 8-4 दिवस पुण्याला घेऊन जाल आणि पाठीमागे तिच्या वाट्याचं घरचं काम राहील, ते कुणी करावं? हे ऐकून खुळखुळाबाई अधिकच चिडल्या आणि म्हणाल्या, एकूण तुमची मुलं म्हणजे तुमच्या घरी गुलामासारखी राबली पाहिजेत. काय बाई चमत्कार आहे पहा. मुलीचा जातो आहे जीव आणि या आईसाहेब म्हणताहेत की तिच्या वाट्याचं काम कोण करील. अहो आईसाहेब,
तुम्हाला काळजी नका पडू देऊ बरं कामाची. माझ्या सोनुकलीवरचं काम मी करू लागेन. मग तर झालं ना. मी आजच्या आज गंगूला माझ्या घरी घेऊन जाणार. येऊन जाऊन तुमची कामाचीच हरकत की नाही तेही द्या मला घरी करायला. आता आपण राधाबाई व त्यांची मुले यांना सोडून दुसऱ्याच एका घरात काय प्रकार चालला आहे तो पाहू. हे घर आमच्या वाचकांच्या परिचयातलेच आहे. मागे एकदा राधाबाई गोदूताईला भेटण्याकरता म्हणून ह्या घरात आल्या होत्या. ही पहा, येथे मुलांची एकच गर्दी झालेली आहे. लाडाने मुले कशी बिघडतात हे पाहायचे असेल तर येथे पाहण्यास सापडेल. तो पहा वामन आपल्या नोकराला शिव्या देऊन त्याच्या अंगावर थुंकतो आहे. आणि ती पहा त्याची आई गोदूताई आपल्या मुलाला अशावेळी दाबायचे ते टाकून उलटी खिदीखिदी दात काढीत आपल्या मुलाचे कौतुक पाहत उभी आहे. पलीकडे दाजी आणि त्याचा भाऊ शिदू एका यक्कश्चित चित्रावरून भांडण काढून वर्दळीवर आले आहेत आणि एकमेकांना गालगुच्चे, धम्मक लाडू, चापट पोळ्या यासारख्या मेजवान्या देत आहेत. यांना लहानपणापासून आईबापांकडून कोणत्या प्रकारचे शिक्षण मिळत आले आहे याचा अंदाज या भांडणावरून थोडा बहुत आपल्याला करता येईल. गोदूताईंचा वडील मुलगा बाब्या चुकलो, यांना बाबासाहेब म्हटले पाहिजे अशी गोदूताईंची व त्रिंबकरावांची सगळ्यांना ताकीद आहे. याची कशी काय स्थिती आहे ती ऐकण्याची वाचकांना उत्कंठा झाली असेल. ठीक आहे, ही जिज्ञासा तृप्त करून घेण्यास आपल्याला फार लांब जायला नको. पलीकडल्याच दालनात तो व त्रिंबकराव दादासाहेब काही बोलत आहेत. तेथे उभे राहून आपण त्या दोघांचा संवादच ऐकू म्हणजे झालं. ते पहा, दादासाहेब नुकतेच भोजन वगैरे उरकून विडा चगळीत शतपावली करण्यासाठी इकडून तिकडे दालनात खेपा घालीत आहे आणि बाबासाहेब कपाळाला आठ्या घालून दारापाशी उभा राहून ओठातल्या ओठात काही बोलत आहे. बाबासाहेब म्हणतो, मी इतके दिवस टाळाटाळी आणि तोंड चुकवेपणा केला, पण अशानं किती दिवस माझा निभाव लागणार. शेवटी त्या गृहस्थाने फिर्याद ठोकून माझ्यावर समन्स काढले. ते टाळण्याकरता आज 8 दिवस मी घरी सुद्धा आलो नाही. बाहेरच्या बाहेर कुठेतरी बसावे, उठावे, कुठेतरी जेवावे आणि कुठेतरी रात्र काढावी असे केले. पण शेवटी गुलामाने माझा पत्ता काढला आणि मजवर समन्स लागू केले. आता त्याचे पैसे देऊन टाकल्या वाचून गत्यंतर नाही. दादासाहेबांनी हे ऐकून आश्चर्याने डोळे फाडले आणि ते म्हणतात, अरे हे म्हणतोस तरी काय? कसले पैसे? कुणाजवळून, कुणी आणि कशाकरता काढले? आणि ही छपवा छपवन समन्स आणि आणखी काय म्हणतोस? याचं मला काहीच उमज पडत नाही. हे आहे तरी काय? आता मी सांगितले यापेक्षा आणखी जास्त फोड करून सांगण्याचे कारण नाही. मी आपल्या स्वतःच्या खर्चाकरता म्हणून थोडीशी रक्कम कर्जाऊ काढली होती. तिच्या पायी हा आजचा प्रसंग आलेला आहे. आत्ता नुकते दिवाळीला तुझ्या मागच्या सगळ्या देण्या घेण्याचा हिशोब मी केला ना, आणि इतक्यात पुन्हा तू देणे करून ठेवलेस. आता रक्कम तरी किती आहे? सगळे 200 रुपये. फुकट मिळाल्यावर फार नाहीत ही गोष्ट खरी, पण मी विचारतो की तू कमवीत नाहीस, आयता घरी बसून खातोस आणि उलट कर्जही वर करून ठेवतोस. याला काय म्हणावे? बाबा, तुझ्या मनात आहे तरी काय? कळू दे मला एकदाचे. माझ्या डोक्यावर पागोटे तरी राहू द्यायचे आहे की नाही तुझ्या मनात? अरे, आपल्या घरातल्या दररोजच्या दांडग्या खर्चाकडे पहा आणि एवढा खर्च चालवण्यासाठी मला किती खपावे लागते, किती खटपटीन लटपटी कराव्या लागतात ते मनात आण. हा खर्च चालवण्याचे कामी खरे म्हटले तर तू मला मदत करायची. ते राहिले एकीकडे आणि उलट तूच ख्याली खुशाली खाली पैसा उडून माझ्या बोडक्यावर कर्जाचे ओझे लादतोस. हे ओझे इतके दिवस मी सहन केले. इथपर ते सोसण्यास माझी अंगी शक्ती उरली नाही. आता आपला ज्याचा कारभार त्याने सांभाळावा हे चांगले. हे भाषण ऐकून बाबा दात ओठ चावीत उभा राहिला. काही वेळ असा उभा राहिल्यावर तो म्हणतो, तसे करता आले असते तर पैसे द्या म्हणून मी गोष्टच काढली नसती. पण आता समन्सही लागले, सगळे काही झाले, तेव्हा पैसे भरल्याशिवाय आता गतीच उरली नाही, म्हणून काढावी लागली गोष्ट. पैसे मागण्याची ही अखेरचीच पाळी समजा. आता कानाला चांगला खडा लावून घेईन. जे आपल्याला मिळेल त्यातून 2 पैसे वाचवायचे हा आता माझा क्रम राहील. मग असे करण्याला कोणी बरे म्हणो किंवा नावे ठेवो. याची मागणी आपण नाकबूल केली असता काय परिणाम होतील ते ध्यानी आणून उद्या रुपये देतो, पण पुन्हा अशा रीतीने पैसे मिळणार नाहीत हे पक्के समज. पुन्हा असा प्रसंग आला तर तुझे तू पहा, असे शेवटी म्हटले आणि पाठ फिरवली. इकडे खुळखुळाबाईच्या दृष्टीला गंगू क्षीण झालेली दिसत होती आणि लवकर औषधोपचार केले नाही तर काही भलताच परिणाम होईल असे म्हणून त्या सर्वांना घाबरवून सोडित होत्या.
ईश्वर कृपेने त्यांची शंका दूर झाली. औषधाने गंगूला गुण आला व ती पुन्हा पूर्ववत हुशार, तेजस्वी आणि आनंदी दिसू लागली. पण ही उमललेली कळी लवकरच तुटून गळून पडावयाची आहे हे त्यावेळी फार थोड्यांना कळले होते. औषधाचा गुण फारच क्षणिक होता. गंगू पुन्हा झिजू लागली. खोकल्यानेही उबळ खाल्ली. इतकेच नव्हे तर जोराने उचल केली. पडून पडून गंगूचे अंग दुखून येई, पण अंमळ उठून बसले की खोकला जोर करी. यामुळे अंथरुणावर तिची तळमळ चालली होती. अशा दुखण्यात आणखी काही दिवस लोटले. एके दिवशी खुळखुळाबाई गंगूसाठी थोडीशी अंजिरे घेऊन आल्या आणि तिच्या बिछाण्यापाशी बसून तिच्या अंगावर हात फिरवीत, आता तुला कसं वाटतं असं विचारू लागल्या. गंगू म्हणाली, खरोखर सांगू, मला की आता जगू नये असं वाटतं. खुळखुळाबाई म्हणतात, दुखण्याचा कंटाळा आला आहे असं म्हणावं का असं काहीतरी अभद्र बोलावं? दुखण्याचा कंटाळा येणं वाजवीच आहे. तू खेळकर मुलगी, आनंदानं उड्या मारायच्या, पोरींबरोबर धिंगाणा घालायचा, आणि तुला या दुखण्यानं इतकं बेजार केलं आहे जागचं हलू सुद्धा देत नाही. तेव्हा अशा गोष्टीचा कंटाळा कसा येणार नाही? तसं नाही हो काकू, मला की खरोखरीच वाटतं की मी आता मरेन. या दुखण्यातून मी कशी उठते? आणि हे गंगूचे बोलणे काही दिवसांनी खरे झाले. रीतीप्रमाणे गंगूच्या देहाचे उत्सर्जन झाले. आज पगार वाटणीचा दिवस. आजही पगार वाटण्याचे काम नारायणरावांकडे आले होते. ते एका थैलीत रुपये व दुसरीत चवल्या पावल्या व खुर्दा घेऊन पत्रकाशी मेळ घालून पाहत बसले होते. त्यांनी चवल्या पावल्या व खुर्दा मोजण्यासाठी आपल्या हाताशी दाजीला घेतले होते. इतक्यात शेजारच्या एका दुकानदाराने अण्णासाहेबांकडे 500 रुपयांची एक नोट पाठवून तिच्याऐवजी 50 रुपयांचे नाणे, 20-20 रुपयांच्या 15 नोटा व 150 रुपये रोख याप्रमाणे मागितले होते. नारायणराव ती नोट हाती घेऊन अण्णासाहेबांकडे गेले आणि सोबतची चिठ्ठी सुद्धा त्यांनी त्यांना दाखवली. अण्णासाहेबांनी त्या चिठ्ठीप्रमाणे नोटा व रोख रुपये काढून दिले व नाणे मोजून देण्यास नारायणरावांना सांगितले. कोणी अण्णासाहेबांपाशी बोलत असले म्हणजे ते चोरून ऐकण्याची खोड दाजीला मुळापासून होतीच. तेव्हा नारायणरावाला अण्णासाहेब काय सांगतात ते ऐकण्यासाठी दाजी आपले कान उभारून खिडकीपाशी हळूच उभा राहिला. अण्णासाहेबांनी नोटा व रुपये काढून दिले व समोरच्या जाळीदार टेबलाच्या एका खणात ती नोट ठेवली हे त्याने पाहिले व नारायणराव बाहेर पडण्याच्या आधीच तिथून निसटून तो आपल्या पूर्वीच्या जागी जाऊन बसला. नारायणराव 50 रुपयांची नाणे मोजून देण्यात गुंतले. अण्णासाहेबांकडे तितक्यातच बाहेर कोणी भेटायला आल्यामुळे तेही ऑफिसातून बाहेर येऊन त्या गृहस्थाशी बोलू लागले. त्याच्याशी बाहेर बोलण्यात अण्णासाहेब चांगले 10 मिनिटे गुंतले होते. गंगाधर मागच्या दप्तरातला हिशोबाचा एक कागद शोधण्यासाठी 3ऱ्या मजल्यावर रेकॉर्डच्या खोलीत गेला होता. अण्णासाहेबांच्या खोलीत जाण्यास दाजीला ही उत्तम संधी सापडली. तो केव्हाच नारायणरावांची नजर चुकून अण्णासाहेबांच्या खोलीत गेला व त्यांच्या टेबलाचे खण हळूच उघडून पाहू लागला. पण त्यात कागदपत्राशिवाय काहीच दिसेना. नोटा व रोख रुपये हे तर तिजोरीत होते व तिजोरी मोहरबंद होती. हात मारायला अगदीच काही मिळेना. तेव्हा शेवटी त्याने घटकाभरापूर्वी जाळीदार टेबलाच्या खणात ठेवताना पाहिलेली नोट हळूच काढून आपल्या कोटाच्या आतल्या खिशात ठेवून दिली व कोटाच्या गुंड्या वगैरे घालून स्वारी चोरट्या पावलांनी पुन्हा आपल्या जागी येऊन बसली. दाजी साहेबांना काम करण्याची केवढी हौस होती याची प्रत्यंतरे मागे आलीच आहेत. पण आता नाण्यांच्या चळती नीट मोजून लावण्यात त्यांनी जी चपळता दाखवली ती पाहून एखाद्याला नवल वाटले असते. जे काम करण्यास त्यांना 1 तास पुरला नसता ते त्यांनी 10 मिनिटात करून आणखी एखादी थैली मोजायची आहे काय म्हणून नारायणरावांना विचारले. नारायणरावांनी मागे उलटून पाहिले आणि नाही, तेवढीच मोजायची राहिली होती असे म्हटले. 10-5 मिनिटांपूर्वी झालेला प्रकार त्यांना कळता तर ही थैली मोजण्यास देण्या इतका तरी विश्वास त्यांनी दाजीवर टाकला असता की नाही याची शंकाच आहे. सगळ्यांचा पगार वाटला गेला. गंगाधर रेकॉर्ड रूममध्ये गुंतला असल्यामुळे त्याचा तेवढा पगार राहिला. इतक्यात तोही हातात काही जुने हिशेबाचे कागद घेऊन माडीवरून खाली उतरला. नारायणराव त्याचीच वाट पाहत होते. त्यांनी पत्रकावर त्याची सही करून पगार त्याच्या स्वाधीन केला. इतक्यात अण्णासाहेबांनी गंगाधराला बोलावले आणि जाता जाता एवढे पत्र पोस्टात टाक म्हणून सांगितले. मागच्या पत्राप्रमाणे हेही लवकर पोस्टात पडेल की नाही याची शंका घ्यावयाला नको होती. गंगाधर आपले उपरणे घेऊन निघाला. त्याच्याबरोबर दाजीसाहेबांची ही स्वारी ऑफिसचे बाहेर पडली. अण्णासाहेबही ऑफिस बंद करण्याच्या तजविजीत होते. त्यांनी महत्त्वाचे कागद वगैरे एका पेटीत घालून बंद केले, किल्ल्या खिशात टाकल्या आणि घरी जाण्यास निघणार
इतक्यात त्या 500 रुपयांच्या नोटाची त्यांना आठवण झाली. त्यांनी जाळीदार कपाटाच्या खणात हात घातला, पण नोट कुठे आहे? नोट गेली म्हणून अण्णासाहेबांनी नारायणरावाला बोलावून सांगितले. त्या दोघांनी मिळून सगळे कपाट व टेबलावरचे कागद शोधून पाहिले, तिजोरी उघडून पाहिली, खिसे चाचपले, पण तिचा पत्ता लागेना. चुकून रद्दी कागद समजून फाडली गेली नाही ना, अशी शंका येऊन टेबलाखालची चिंध्यांची वेताची टोपली काळजीपूर्वक तपासून पाहिली, पण काही उपयोग झाला नाही. अण्णासाहेबांना काही सुचेनासे झाले. ते म्हणाले, मी बाहेर गेलो होतो तेव्हा ती होती हे खास. त्यावेळी गंगाधरच काय तो एकटा माझ्या खोलीत होता. त्याच्या वाचून दुसरे कुणीही आत आले नाही किंवा बाहेर गेले नाही. इकडे दाजी बाहेर नाण्याच्या थैलीपाशी बसला होता, तो तिथून हलला नाही, अशी नारायणरावांनीही बालंबाल खात्री दिली. तेव्हा गंगाधराच्या घरी जाऊन तो आल्याबरोबर त्याला अण्णासाहेबांच्या घरी पाठवून द्या असा निरोप त्याच्या आईला सांगण्यासाठी शिपायास पाठवून अण्णासाहेब व नारायणराव दोघेही ऑफिस बंद करून निघाले. अण्णासाहेबांच्या ऑफिसातून नोट चोरीला गेल्याची वार्ता हळूहळू चोहोकडे पसरली. ती पसरवण्यात दाजीसाहेबांची विशेष मदत झाली हे सांगायला पाहिजे असे नाही. आपला संशय कोणाला येऊ नये म्हणून तो मुद्दामच ती गोष्ट प्रत्येकाला सांगत फिरे. एके दिवशी संध्याकाळी त्र्यंबकरावांच्या घरी जेवण्याची वेळी त्याविषयीची गोष्ट निघाली. तेव्हा दाजीसाहेबाला त्याविषयीची बारीक बारीक माहिती सांगण्याचा आणि गंगाधराचे नाव काढून हळूच डोळे मिचकावीत हसण्याचा जो आवेश आला होता तो काही पुसू नये. तो विषय दाजीसाहेबांनीच आपण होऊन उकरून काढला होता हे सांगायला नकोच. तो म्हणाला, आजकाल आमच्या ऑफिसात काय मौज चालली आहे? त्र्यंबकरावांनी सहज कौतुकाने विचारले. कसली रे मौज? दाजीसाहेब म्हणाला, एक 500 रुपयाची नोट हरवली आहे. पाहिले तर 500 रुपये, पण त्यासाठी कोण गडबड, याला बोलाव त्याला बोलाव, अमक्याला विचार तमक्याला धमकी दे, फलाण्यापाशी कानगोष्टी कर, जसे काही 10-5 हजारांचे नुकसान झाले आहे. त्र्यंबकरावांनी विचारले, पण ती नोट गेली तरी कशी? तेवढे माहीत असते तर एवढा खटाटोप कशाला पाहिजे होता? अण्णासाहेबांनी 31च्या तारखेला पगार वाटणीच्या वेळेस ती आपल्या जाळीदार कपाटात घालून ठेवली होती. 2 घटकांनी पाहतात तो नोट नाही. कुणी घेतली मग? कुणी घेतली हे कळते तर जागच्या जागी त्याच्या मुसक्या नसत्या बांधल्या. केवढ्याची नोट होती? 500चीच. तशी रक्कम पाहिली तर फार काही मोठी नाही म्हणा, आणि अण्णासाहेबांनीही स्वतः बोलून दाखवले की रक्कम गेल्याचे एवढे दुःख नाही, पण चोर सापडला पाहिजे. त्र्यंबकराव म्हणाले, रक्कम मोठी नाही तर काय थोडी आहे? 500 रुपये काय वाटेवर पडले आहेत? मध्ये काही वेळ दुसरी काही चर्चा होऊन मंडळी परत पहिल्या विषयांकडे वळली. त्र्यंबकरावांनी विचारले, बरे पण ती नोट गेली कशी? त्या दिवशी शेजारच्या एका सावकाराने ती अण्णासाहेबांना आणून दिली व काही लहान नोटां रोख रुपये नेले. पुढे काही वेळांनी साहेबांकडे एक माणूस आला. त्याला भेटण्यासाठी म्हणून साहेब बाहेर गेले. ते बाहेरच पुष्कळ वेळ बोलत बसले. ते परत आले व पत्र वगैरे लिहून ऑफिस बंद करण्याच्या वेळी पाहतात तो नोट नाही. त्र्यंबकरावांनी मध्येच विचारले, त्यांच्या खोलीत त्यावेळी आणखी कोण होते? गंगाधरा वाचून दुसरे कुणी नव्हते. तो तेवढाच काय तो सकाळपासून तिथे होता. तर मग गंगाधराचेच हे काम असावे असे म्हणणे ओघाला येते. दाजीसाहेबांनी आपल्या भिवयांची कमान वर उंच करून त्र्यंबकरावांकडे पाहिले आणि म्हटले, त्याचे नाव कुणी घ्यावे? अण्णासाहेबांची तर अशी समजूत झालेली दिसते की गंगाधराच्या हातून एखादी गोष्ट घडली म्हणजे ती वाईट असली तरी चांगली होते. अण्णासाहेब त्याला इतके मानतात? साहेबच काय, ऑफिसातले एकूण एक नोकर चाकर सगळ्यांवर त्याने आपली मोहिनी घातली आहे. दाजी, तू सांगतोस हे खरे असेल तर ती नोट गंगाधरानेच खास घेतली पाहिजे. या गोष्टीची पोलिसात वर्दी दिली असेलच. ते काही ठाऊक नाही, पण ऑफिसातल्या प्रत्येक माणसाला निरनिराळे बोलावणे करून विचारले. तू त्यावेळी कुठे होतास? हा प्रश्न मुद्दाम विचारला असा वाचकांचा समज झाला असेल, पण खरोखरी तसा प्रकार नव्हता. त्र्यंबकरावाला दुसऱ्या हव्या त्या माणसाविषयी संशय आला असता, पण आपल्या मुलाच्या हातून असले काही कृत्य होईल ही कल्पनाही त्यांच्या डोक्यात आली नसती. हा शेवटचा प्रश्न एवढ्याच हेतूने विचारला होता की दाजी अण्णासाहेबांच्या खोलीच्या वाटेवरच बसला होता. त्यामुळे त्या खोलीत कोण शिरले किंवा तेथून बाहेर कोण आले हे त्याने पाहिले असेल, आणि त्या माणसाचे नाव कळले म्हणजे गुन्ह्याचा तपास लावण्याचे श्रेय दाजीकडे आयतेच येईल. दाजीने उत्तर केले, मी आपल्या कामात इतका चूर होतो की वर मान करायला सुद्धा मला फुरसत मिळाली नाही. चोराने तिकडे नोटेवर हात मारला आणि इकडे चवल्या पावल्यान पैसे मोजता मोजता माझे हात काळे मात्र झाले.